नमस्कार. तर आज आपण पाहणार आहोत खमंग, कुरकुरीत, चटपटीत असं भडंग. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी मुरमुरे चाळणीने छान चाळून स्वच्छ करून घेतलेले आहेत. मुरमुरे जर मऊ असतील तर त्याला कढईमध्ये थोडंसं गरम करून घ्या. इथे मी एका पॅनमध्ये तेल घालून घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला भडंगसाठी लागणारे जिन्नस तळून घ्यायचे आहेत. 1 वाटी शेंगदाणा मी इथे घेतलेले आहेत. तेही आपण छान खरपूस तळून घेऊया. तुम्ही पाहू शकता शेंगदाणे छान तळून झालेले आहेत. तळलेले शेंगदाणे आपण मुरमुऱ्यांवर घालून घेऊया आणि शेंगदाण्याप्रमाणेच इथे आपण पंढरपुरी डाळ म्हणजेच भाजकी डाळ सुद्धा छान तळून घेणार आहोत. डाळ थोडीशी तळून घेतल्यानंतर तीही आपण मुरमुऱ्यांवर घालून घेऊया. त्याचप्रमाणे इथे आपण खोबरेही तळून घेणार आहोत. खोबरेही छान खरपूस आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि तेही आपण मुरमुऱ्यांवर घालून घेऊया. इथे मी 15 लसूण पाकळ्या सोलून आणि थोड्या ठेचून घेतल्या होत्या. त्याही आपण तेलात छान तळून घेऊ आणि त्याही मुरमुऱ्यांवर घालून घेऊ. इथे कढीपत्ताही आपल्याला तळून घ्यायचा आहे. आता एका पॅनमध्ये 2 ते 3 टेबलस्पून इतकं तेल घ्यायचं आहे. त्याच्यात मोहरी, जिरे, धणे पावडर, हळद आणि लाल तिखट घालून एक मसाला तयार करून घ्यायचा आहे. हा तयार मसालाही आपल्याला मुरमुऱ्यांवर घालून घ्यायचा आहे आणि गरम असतानाच हे आपल्याला चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्येच मी पिठी साखर घालून घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. आता हे सगळे जिन्नस आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहेत. छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर तुम्ही पाहू शकता भडंग छान तयार झालेला आहे आणि हे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच हवाबंद डब्यामध्ये छान भरून ठेवायचं आहे. तर नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.